नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्याची कर्जमाफीची प्रक्रिया ही चालू असून ही प्रक्रिया जून पर्यंत चालणार आहे. पण शेतकऱ्याची कर्जमाफी झाल्यानंतर 2026-27 साठी पीक कर्ज वाटपाबाबत जिल्हा बँक आणि विकास संस्थांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. या नव्या नियमानुसार 7/12 उतार्यावरील सामायिक क्षेत्रावर स्टॅम्पद्वारे संमती घेऊन कर्ज वाटप करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे 7/12 सामायिक असा उल्लेख आहे अशा शेतकऱ्यांना आता कर्ज मिळणार नाही. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. नवीन नियमानुसार सामायिक मालकीच्या जमिनीवर पूर्वीप्रमाणे एकाच नावावर संमतीपत्र घेऊन कर्ज देण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या नावावर असलेल्या हिस्स्यानुसारच कर्ज दिले जाणार आहे. या नियमाचे पालन न केल्यास संबंधित अधिकारी आणि कर्ज मंजुरी प्रक्रिया जबाबदार धरण्यात येणार आहेत. या धोरणाचा परिणाम सुमारे हजारो शेतकऱ्यावर होण्याची शक्यता आहे. अनेकांना वेळेत कर्ज मिळण्यात अडचणी येणार असून नवीन खातेदारांना कर्ज मंजुरीसाठी सप्टेंबर पर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यापूर्वी सामायिक खातेदाराकडून संमतीपत्र घेऊन एका व्यक्तीच्या नावावर कर्ज दिले जात होते. मात्र अशा कर्जावर शासनाकडून मिळणाऱ्या व्याज परताव्यात अडचणी निर्माण होत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये शेतकऱ्याच्या व्याज सवलती मिळाल्या नाहीत. त्यामुळे बँकांनी ही रक्कम विकास संस्थांकडून वसूल केली आहे. या पार्श्वभूमीवरच नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. 7/12 उतार्यावर नमूद असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल असा बँकांचा दावा आहे. जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की या आदेशाचा विपरीत अर्थ काढला जात आहे. 7/12 उतार्यावर नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज मिळणार असून या कर्जाची नोंद शासनाच्या पोर्टलवर केली जाईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 3% व्याज अनुदानही मिळणार आहे. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अनेक शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत कर्जाची परतफेड केली असून संमतीपत्रेही दिले आहेत. तरी देखील सामायिक क्षेत्राच्या कारणावरून कर्ज नाकारले जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. धन्यवाद.